नमस्कार. आज मी MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक काव्यदर्शन या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी दुसरा भाग वाचतो. यानंतर आता निर्भरशील कवितेच्या दुसऱ्या प्रकाराचे म्हणजे आत्मगत विविधतेचे स्पंदन, भावन, चिंतन यांचे दर्शन घ्यावयाचे. 1. आंतरलक्षी आत्मगत निर्भरशील कवितेमध्ये प्रीतीचा आविष्कार खूप महत्त्वाचा. मानवी भावजीवनातील प्रेम या मूलभूत भावनेचा ज्यामध्ये आविष्कार झालेला आहे त्या प्रेम कवितांचा आता अनुभव घ्यावयाचा. एका संभ्रमातील कुणी एक ती, तिच्यासाठी व्यक्त झालेली प्राणांचीच असुशी. 4 ओली पाने घेऊन कोण उभी दाराशी, कोण उभी दाराशी लाजत पुन्हा पुन्हा आपुल्याशी. जाग लागता पाऊल अडते तिच्या चाहुली पाशी, तिच्या चाहुलीसाठी अवघ्या प्राणाचीच असोशी. कितीतरी दिवसांनी प्रेयसीची होणारी भेट, निसर्ग प्रतिमांतून व्यक्त होणारे भावस्पंदन. किती दिवसांनी झरे मोकळे झाले, धारेत पाखरून आले. किती दिवसांनी हात तुझे हातात, आणखी खोल श्वासात. तू म्हटलेले गाणे आज मनात, सावळे मेघ गगनात. किती दिवसांनी गडे तुझा सहवास, करी जीवा कासा वीस. किती दिवसांनी डंख जिव्हारी डसले, मेघात चांदणे हसले. काही ताणतणावांमुळे निर्माण झालेले हृदयातील वणवे विझवण्यासाठी तिच्याकडे येणाऱ्या त्याचे तगमगी भावनांचे हृदगत. जर माझ्यावरती सारे ठेवलेस अवलंबून, हृदयातील सारे वणवे टाकीन पूर्ण विझवून. मी येईन ग तुझ पाशी, कचपाश तुझा आठवूनी. बकुळीचा वळे सरवासा, तू ठेव तोवरी जपून. उंबऱ्यात पाऊल अडले तरी सोडी न अर्धा डाव, उंजळी तली मम पणती, सोशील उरातील घाव. जीवनभर साथ देणाऱ्या तिच्याबद्दलची कृतज्ञता. सये तसा मी हरणारा, भांबावत वावरणारा. तुझी अंगुली आधारास्तव, तिच्यामुळे सावरणारा. पावसाच्या चढत जाणाऱ्या आशयाबरोबर प्रीतीचे चढत जाणारे उत्कट भावदर्शन. पाऊस असा श्वासांचा, पाऊस आला भासांचा. पाऊस मुग्ध प्रहराचा, त्या दोघांतील कहराचा. पाऊस मोकळ्या रानी, मोरांची गातो गाणी. पाऊस चिंब रात्रीचा, त्या दोघांच्या मैत्रीचा. पाऊस मित्र झालेला, पाऊस चित्र झालेला. तो चितघन चपलतनांचा, दोघांच्या एक मनाचा. राधा या प्रणयिनीच्या माध्यमातून विरहार्थ प्रणयिनीचे भावदर्शन उत्कट शृंगाराच्या मधुकुंजवनात. कुठे कुठे मी धावत येऊ, तुझ मागून रे गोपाळा. काळ जातले काहूर कैसे, तुला कथुरे मी वेल्हाळा. आता सारी लज्जा सोडून, उघड्यावरती वस्त्रे फेडून. आले तुझ भेटाया सजना, दंश मला कर निळा सावळा. 2. तरुणपणातील प्रीती या उत्कट भावविष्कारानंतर प्रौढवयात जीवनाबद्दल गंभीर भावात्मक चिंतन सुरू होते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा जीवन प्रवासात प्राक्तनाच्या चिंधड्या उडवत असताना सूर्य उगवेल, प्रकाशमय चांगले जीवन वाट्याला येईल असा आशावाद व्यक्त केला जातो. मी हिवाळा, मी उन्हाळा, मीच पावसाळा. प्राक्तनाच्या चिंधड्या हातात केल्या मीच गोळा. पण सूर्य पूर्वेला उदेला, कोण सांगायास येई. हे सांगण्यास कोणीतरी येणारच, हे या प्रश्नाचे उत्तर सूचित झालेले आहे. आणि पानगळ अन पालवी मी, भोगतो एकाच वेळी. प्राक्तनांच्या सोहळ्यासाठी ऋतुमज पावसाळी. सर्व ऋतू पावसाळ्यासारखीच
मला अंघोळ घालतात. सुखदुःखांच्या प्रवासात मी आनंदमयता जगत असतो. आयुष्याचा खरा अर्थ काय? तर वेल्हाळ आकाश, वत्सल प्रकाश, सकळ सारांश आयुष्याचा. आकाशा एवढी आणि सर्वत्र पसरत जाणारी वेल्हाळता आणि प्रकाशासारखी स्वच्छ निर्मळ वत्सलता हाच मानवी जीवनाचा खराखुरा सारांश असतो. वेल्हाळ वत्सल भावनांचे देणे घेणे चालू असते. प्रस्तुत चिंतनात अधूनमधून उपरोधिक मांडणी केली जाते. आपण तुका म्हणे अभंग अभंगात पाहिलेले असतात. विटेवरचा विठ्ठल पांडुरंग देव आणि त्याच्या दर्शनासाठी टाहो फोडून गाणारा तुकाराम हा भक्त. पण या मधुमंगेश कर्णिक म्हणे या अभंगात ते नाते उलटे सुलटे झाले आहे. तुका झालेला आकाशा एवढा आणि त्याचा भक्त सखा विठोराम जमिनी सपाट झालेला. तुका आकाशा एवढा सखा जमिनी सपाट. आणि मग कोण कुठे उभे? तुका विटेवरी उभा, विठो पाहतासे वाट. असे तुक्याचे विठ्याचे नाते कसे? अनंत दिगंत दोघे खेळायाला येती, अगा माझ्या अंगणात. ज्ञानेश्वर अध्यात्मातले शब्द नाते अनंत दिगंत आणि दासी जनाईच्या अंगणीचे शब्द नाते अगा माझ्या अंगणात खेळायास येते. असे दुसरे एक उपरोधानेच सांगितलेले सत्य, निसर्ग आणि माणूस हेच खरे सत्य आणि देव आणि त्याची दया हे काल्पनिक सत्य म्हणजेच खोटे सत्य. पाऊस पडतो, जमीन भिजते, ही देवाची दया काल्पनिक सत्य. बीज उगवते, तरुवर बनते, ही देवाची दया नव्हे तर नैसर्गिक सत्य. माणूस जगतो आणि जगवतो, ही देवाची दया काल्पनिक सत्य. माणूस बघतो आणि दाखवतो, ही देवाची दया नव्हे तर खरे सत्य. ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी या तत्त्वज्ञानाचे केलेले समर्थन, चिंतन ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, हे चूक तर ब्रह्म सत्यम आणि जगत पण सत्य. त्या ब्रह्माचाच आविष्कार अशी ही चिद्विलासवाद ज्ञानेश्वर प्रणीत भूमिका आहे. त्याचेच प्रतिबिंब या कवितेत चिंतनात आहे. सर्व दूर तू सर्वत्रच तू, तू साऱ्याचा साक्षी, डोह आणिक झाडे तुझीच मुक्त कवाडे. 3. आणि प्रौढानंतरचे 60-70 नंतर लागले नैत्र मम पैलतिरी, हे भाव भरले चिंतन येणारच. आता संपत आला खेळ कधीचा, घरी जायची झाली वेळा. बरेच झाले आहे खेळून, सगळ्यांना तर खूप हसवले. घरी जायची झाली वेळा, किती लवकर हे सांजवले. कितीही पैलतीराकडे जाणे लांबले, तरी किती लवकर सांजवले. असे वाटत जगावेसे वाटतच असते, हे या चिंतनात सांगितलेले विश्वात्मक सत्य. पण असेही दुसरे विश्वात्मक सत्य असू शकते. त्याचा हा गंभीर आविष्कार पैलतीराकडे जाताना, मृत्यूला सामोरी जाताना. मृत्यू हे परगमन नव्हे तर शुभ आगमन आहे, म्हणून त्याचे स्वागत केले जाते. आता ईश्वराचे नाव आणि पैलाडाचे गाव यांचा आठव आपोआप. आता विठोबाची वाट धरून या त्याचे बोट, जावयाचे आहे नीट दूर देशी. पुढे विसरावे मला दूर सारावा लळा, जातो शिंपावया मळा कैवल्याचा. सगळ्यांना तर खूप हसवी. इथल्या हिरव्यागार रानात, उन्हात, फळाफुलांच्या उद्यानात मळे शिंपले आणि आता जातो शिंपावया मळा कैवल्याचा. इथे हा दुसरा भाग थांबवतो. धन्यवाद.